आपण सर्वांना माहीत आहे की 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस। तर आज स्वामीजींची जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत। त्यानिमित्त मी तुम्हाला त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगत आहे, ज्यामधून आपण विद्यार्थी खूप सारं जीवनाचं एक ज्ञान, एक उदाहरण आपण त्यामधून घेऊ शकतो। चला तर मग छोटीशी गोष्ट आहे ते आपल्याला सांगतात की जीवनामध्ये येणारे संकट व कसोटीचे क्षण आपण धीराने, हिमतीने पार पाडले पाहिजे आणि त्यामधून आपण हा धडा शिकणार आहोत। ही घटना त्यावेळेसची आहे ज्यावेळेस स्वामीजी परिव्राजक अवस्थेमध्ये होते, म्हणजेच ते भारतभर भ्रमण करून ते समाजाचे अवलोकन करीत होते। त्यावेळेस वाराणसी येथे घडलेली ही घटना होय। वाराणसी येथे स्वामीजी दुर्गा मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना, ते चालत असताना त्यांचा पाठलाग एका वानराच्या टोळीने सुरू केला। ते बघून स्वामीजी घाबरले आणि त्यांच्यापासून बचाव करण्यापासून स्वामीजी सुद्धा पळायला लागले। स्वामीजी पळायला लागले, त्याचबरोबर माकड सुद्धा जोराने पळायला लागले आणि त्यांचा पाठलाग करायला लागले। परंतु बाजूलाच एक वृद्ध संन्यासी हे दृश्य बघत होते आणि लगेच ते म्हणाले, पळून जाऊ नका, त्यांच्याकडे तोंड करून उभे राहा। आणि स्वामीजींनी तो सल्ला त्यांचा ऐकला व ते वळले व माकडांकडे तोंड करून उभे राहिले। आता मात्र माकड थांबले आणि थोड्या वेळातच ते तिथून पळून गेले। अशी ही छोटीशी घटना स्वामीजींना खूप काही शिकवून गेली। ते म्हणजेच की जर कुठलेही संकट आपल्याकडे येत असेल तर त्याला मोठ्या धीटाने व धीराईने त्याला तोंड दिले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे। कुठल्याही संकटापासून जर आपण पळून गेलो तर ते संकट कमी न होता जास्त वाढू शकते। शिकागो येथील भाषणामध्ये त्यांनी हा प्रसंग, छोटासा प्रसंग सांगितला होता आणि सर्वांना सांगितले होते की संकटांना तोंड द्या, त्यापासून पळून जाऊ नका। आपण जर जीवनात पलायन करत राहिलो तर संकट ही मोठी होतात, त्याला तोंड देणे हाच एक उपाय त्यावर आहे। त्यांनी हे सुद्धा सांगितले होते की त्यांच्या जीवनातील तो छोटासा प्रसंग त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यामधून त्यांना जीवनाचे मूल्य शिकवले गेले होते। तर त्यांचं म्हणणे असे होते की पलायन करू नका आणि आपल्या जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींवर अशा प्रकारे आपण विजय मिळवू शकतो। आणि आपल्याला जर आपल्या जीवनातील भय, यातना, कठीण प्रसंग दूर करायचे असेल तर त्यांना तोंड देणे हाच एक उपाय आहे। स्वामीजींच्या या प्रसंगापासून आपण विद्यार्थी व आपण सर्व त्यापासूनही बरंच काही शिकू शकतो आणि तुम्हाला हा प्रसंग त्यांच्या जीवनातील आवडला असेलच। धन्यवाद।